नमस्कार. आज सोमवार दिनांक 24 ऑगस्ट. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड शहरातील वामननगर परिसरातील रवींद्र प्राथमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेले शिक्षक राजकुमार नागोराव धोंडगे यांचे समायोजन अन्य ठिकाणी करण्यात आले होते. मात्र आहे त्याच ठिकाणी आपणास ठेवण्याची त्यांची मागणी होती. दरम्यान त्यांच्या या मागणीला प्रतिसाद मिळत नसल्यानं नैराश्याच्या भावनेतून त्यांनी काल रविवार रोजी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत शिवसेनेवर अन्याय होत असल्याचा आरोप करत पालकमंत्री बदलण्याची मागणी महायुतीतील शिवसेनेचे शहर प्रमुख तुलजेश यादव यांनी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नांदेड शहरातील वसंतराव नाईक पुतळ्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत एटीएम मशीन फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय टोळीतील 2 आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी रंगेहात अटक केली असून त्यांच्याकडून हत्यार व मुद्देमाल जप्त केलाय. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात 21 ऑगस्ट रोजी व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली असता या मोहिमेदरम्यान 4,25,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांनी शासन निर्णयानुसार निर्धारित गुणवत्ता, मानांकन व सन्मान कार्यपद्धतीचे मुदतीत पालन करणं अनिवार्य आहे. त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नुकतेच 2 आपले सरकार सेवा केंद्रांना भेट देऊन केंद्रांची सखोल पाहणी केली. पाहणी दरम्यान शासनाच्या निकषांचे पालन न करणाऱ्या केंद्रावर कार्यवाही करण्यात आली. त्यातून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्र चालकांमध्ये स्पष्ट संदेश दिला गेलाय. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.